श्री स्वामी समर्थ. पाहिजे. त्या माणसाने सांगितलं, पापाचं फळ नंतर भोगता येईल, अगोदर नामाचं फळ मला द्या. आता त्या यमराजाला माहिती नव्हतं की एकदा नाम जाप केल्यानंतर त्याचं काय फळ द्यायचं आहे. यमाच्या लक्षामध्ये आलं नाही, म्हणून त्या माणसाला घेऊन यमराजा ब्रह्मदेवाच्या समोर गेले. ब्रह्मदेवाला विचारलं, हे ब्रह्मदेवा, तुम्ही सांगा, एकदा नामजाप केल्यानंतर त्याचं काय फळ द्यायचं आहे. आता याचं उत्तर ब्रह्मदेवाला हे माहित नव्हतं. ब्रह्मदेवांनी सांगितलं, बाबा याचं उत्तर मलाही माहिती नाहीये. सतत नामजाप करण्याचं काम नारद महर्षी करतात, आपण नारदांना विचारूया. त्या तिघांनीही जाऊन नारदांना विचारलं, हे नारदा, तुम्हीच सांगा, एकदा नामजाप करण्याचं फळ काय आहे. नारदांनी डोकं खाजवलं आणि सांगितलं, बाबांनो, सतत नामजाप केल्यानंतर काय फळ द्यायचं हे मला माहिती आहे, पण एकदा नामजाप